बॅटिंगसाठी जर पाहिलं तर सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडला प्रशांत आणि नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर आपण हार्दिक या दोघांना पाहतोय. आणि बॉलिंगसाठी सिद्धेश, बॉलिंगसाठी सिद्धेश. चला बाकीच्यांनी खेळाडू कक्षामध्ये या, बाकीचे प्रेक्षक मैदान खाली करा. मॅचला सुरुवात होईल. डीजे आवाज द्या ना थोडा. आवाज. चला सुरुवात होतीये. 10 वाजून 49 मिनिटं झाली आहेत. विनंती असणार आहे सुरुवात करा. आपण या मॅचला पहिल्या दिवसाला, पहिल्या सामन्याला, पहिल्या मॅचला सुरुवात करतोय. गोलंदाज सज्ज होतोय. सिद्धेश बॅटिंगसाठी स्ट्राईक एंडला प्रशांत, अनुभवी खेळाडू प्रशांत मैदानाच्या आतमध्ये दाखल. आणि पहिला बॉल सुरुवात झाली या स्पर्धेला. बामणडोंगरी प्रीमियर लीग. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न, गलीमध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलाय. एक सिंगल घेतली आहे. श्री गणेश झाला एका धावेने. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बाणडोंगरी प्रीमियर लीग 2025 चा थरार क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा आणि त्याला सुरुवात झाली आहे. पहिल्याच बॉलवरती एक धाव आली आहे, सिंगल घेतली आहे. सुरुवात तर केली आहे प्रशांत यांनी की आणि स्ट्राईक रोटेट केली आहे. पहिल्या बॉलवरती एक सिंगल घेत असताना आता बॅटिंगसाठी हार्दिक बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. हा देखील चांगला बॉल पाहायला मिळाला. सिद्धेशचा चांगल्या लाईन अँड लेंथ वरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न सिद्धेश यांचा होतोय. आणि हा बॉल आता डॉट आलाय, निर्धाव चेंडू आलाय. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आल्यानंतर दुसऱ्या बॉलवरती चेंडू आणि बॅटचा काही संपर्क झालेला नाहीये. बॉल विकेट किपरच्या दिशेने गेला, डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी. 2 बॉल आणि 1 हे समीकरण पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल खोलात टाकण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली. बॉल टप्पा पडल्यानंतर वेगाने निघून गेला विकेट किपरच्या दिशेने. आणि हा चेंडू जर पाहिलं तर डॉट चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. दुसरा चेंडू लगातारचा डॉट आलाय. हार्दिकला मात्र काहीसा आता अडचणीत सापडला. हार्दिक बॅकफुटवरती खेळतोय. एक वेगळा फटका खेळायचा प्रयत्न त्याचा या बॉलवरती होता, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट चेंडू आलाय. पुढचा बॉल कमी गतीनं समोर खेळायचा प्रयत्न. चेंडू उडवलाय, परंतु पॉवर प्लेचा षटक आहे. बॉल तिकडे अडवला जाईल. एक सिंगल घेतली. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आले आणि दुसरी धाव देखील वेगानं पूर्ण केली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 4 बॉलवरती 3 धावा ज्या मात्र होत असताना पाहायला मिळत आहेत. किंगकॉंग टायटन्स या टीमच्या 4 धावा धावफलकावरती, 3 धावा धावफलकावरती, 4 बॉलमध्ये 3. म्हणजे सुरुवात चांगली केली आहे. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावा येणं आवश्यक असतात आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक जर पाहिलं तर 38 सर्कलच्या बाहेर केवळ 2 खेळाडू आपण एक पाहतोय डीप मिड विकेटला आणि एक खेळाडू जर पाहिलं तर एक एक्स्ट्रा कव्हरला तैनात करण्यात आलाय. आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याच्यावरती प्रहार केलाय. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला कोणतीही चुकी करणार नाहीये. पहिल्या विकेटचं बटन, पहिला धक्का या ठिकाणी बसतोय. बॅटिंगसाठी पव्या 3ऱ्या क्रमांकावरती आता त्याला संधी मिळाली आहे. खुला टाकण्याचा प्रयत्न. पॉईंटच्या दिशेने हलक्या हाताने खेळला. क्षेत्ररक्षक तिकडे होते, फंबल झाला. लगेचच एक धाव पूर्ण करण्यात आली आहे. चांगलं षटक हाताळलंय सिद्धेश यांच्या माध्यमातून. षटकामध्ये केवळ जर पाहिलं तर या षटकात धावा दिल्या त्या 4. एक महत्वाची विकेट देखील आली आहे. म्हणजे चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पॉवर प्लेचं षटक हाताळणारी कमी धावा देणं एक महत्वाची बाब असते क्रिकेटमध्ये. कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये आघाडीचे फलंदाज आक्रमक होतात, आक्रमक पवित्रा त्यांचा पाहायला मिळतो, परंतु या ओव्हरमध्ये सिद्धेशने हातच खोलू दिलेले नाहीयेत. एक विकेट देखील मिळाली. हार्दिकला माघारी परतवलं गेलं. हार्दिक 2 धावा काढून तो परतला गेला. थोडासा चाचपडत खेळत होता. त्याची विकेट मिळवली सिद्धेशने आणि चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकाची जिम्मेदारी त्याच्या खांद्यावरती दिली होती, ती मात्र त्याने चांगल्या प्रकारे पार पडली आहे. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती
आपल्याला पाहायला मिळत आहेत आणखीन एक बामणडोंगरी विभागातील दर्जेदार खेळाडू, दर्जेदार गोलंदाज, लिजेंड खेळाडू राजेश उर्फ चिनू पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा आल्या, 1 विकेट देखील आली आहे. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2025 आणि बाणडोंगरी विभागातील खेळाडू त्यांना संधी देण्याचं काम आयोजकांच्या माध्यमातून करण्यात आलंय. गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा याच मैदानामध्ये पार पडली होती. बॅकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न, एक वेगळी शैली गोलंदाज राजेश यांची पाहायला मिळते. टप्पा पडल्यानंतर चेंडू बाहेर काढण्याचा, हातभर वळण घेण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे आणि तीच पाहायला मिळाली आहे. पहिला बॉल डॉट आलाय. बॅटिंगसाठी आपण रुणालला पाहतोय. कमी गतीने टाकलेला बॉल, हा बॉल जर पाहिला तर बराचसा बाहेर निघाला, पंचांनी दंडित केला आणि पहिला वाईट बॉल या मॅच मधील या स्पर्धेतील आपल्याला पाहायला मिळतोय. राजेश उर्फ चिनू, अनुभव आहे, कित्येक वर्ष त्यांनी देखील आपल्या विभागासाठी, आपल्या टीमसाठी क्रिकेट खेळलं, परंतु आज देखील पाहायला मिळतंय बॅकफुटला जाऊन कट केला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक पाहत राहतोय, बॉल मात्र तिकडे थांबणार नाहीये, निघून जातोय. या स्पर्धेतील पहिला चौकार. आपल्याला रुणालच्या नावावरती पाहायला मिळाला आहे. त्याने नोंद केली आहे चौकाराची. बॅकफुटला गेला, पॉइंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल करण्यात आलाय. जिकडे मात्र पॉइंटचा क्षेत्ररक्षक शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षक करत होता, आता बॅकफुट पॉइंटला त्याला तैनात करण्यात आलंय. डीप मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आपण एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू पाहतोय. बॅकफुटला जाऊन कट करायचा, गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग, बॉल तर इकडे चांगला स्टॉप केलाय, धाव मिळत नाहीये. धावा फलकावरती पाहायला, हा बॉल देखील चांगल्या पद्धतीने टाकतायत, चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न मात्र राजेश चिनू यांचा पाहायला मिळतोय. 5 बॉल वरती आपण जर पाहिलं तर दुसरं षटक चालू आहे. 11 वरती धावसंख्या थांबली आहे किंग कॉंग टायटन्स या टीमची. फुल टॉस, लोअर फुल टॉस ड्राईव्ह केलाय, तिकडे तिकडे शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग, 1 धाव मिळते, षटकाची समाप्ती होती. दुसरे देखील या षटकामध्ये धावा पाहायला मिळाल्या त्या 8. एक चौकार जरूर आला, विकेट देखील आली आहे, परंतु जर पाहिलं तर धाव फलकावरती धावा आहेत त्या 12. एक विकेट माघारी परतली, 12 धावा धाव फलकावरती. 2 षटकां इकॉनॉमिकल गोलंदाजी जी मात्र पाहायला मिळते. इकॉनॉमिकल गोलंदाजी 2 षटकामध्ये या 2 गोलंदाजांनी केली आहे. 8 धावा खर्च केला राजेश चिनू यांनी आणि पहिल्या षटकामध्ये केवळ 4 धावा होत्या. 10:49 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर झालाय आणि 8 मिनिटांमध्ये जर पाहिलं तर 2 षटकं देखील समाप्त केली आहेत. चांगली गोलंदाजी करतायत. आपण पाहिलं तर फिल्डिंग करण्याचा निर्णय मस्टँग मॅजिशियन या टीमने घेण्यात आला. आतापर्यंत त्यांच्या बाजूने हा निर्णय राहिलाय. नाणेफेकीचा कौल त्यांनी जिंकल्यानंतर फिल्डिंग घेतली, तो कौल त्यांच्या बाजूने सध्याच्या घडीला पाहायला मिळालाय. लोअर फुल टॉस पायात टाकला, इथे मात्र जर पाहिलं तर धाव घेण्याचा प्रयत्न होईल. लेग बाईची ही धावपंच सुबोध घडची सर आम्हाला कळवत आहेत आणि देखील धाव जर पाहिलं तर धाव फलकावरती ऍड केली जाईल. 13 धावा धाव फलकावरती आहेत. प्रदीप शिंदे सर आणि सुबोध घडची सरांना आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये. गेली कित्येक वर्ष पंचांच्या भूमिकेमध्ये सुबोध घडची सरांना पाहिलं आणि प्रदीप शिंदे सरांना देखील आपण सध्याच्या घडीला प्रत्येक गावागावात, प्रत्येक विभागात, प्रत्येक शहरामध्ये त्यांना पाहतोय. महाराष्ट्र राज्यामध्ये त्यांची उपस्थिती आणि प्रत्येक स्पर्धेला त्यांची उपस्थिती नक्कीच पाहायला मिळाली आहे. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क पुन्हा एकदा पाहायला मिळत नाहीये. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील. गोलंदाजी मार्कवरती आलेला गोलंदाज आपण मुजम्मिल याला पाहतोय.
मुजम्मिलचं हे तिसरं षटक. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या केवळ 4 धावा आल्या. चला दुसऱ्या मॅचसाठी फेअरलेस फोनिक्स यांनी लेजेंडरी लायन्स आपण सज्ज राहायचे. 5 ओव्हर संपल्यानंतर टॉस केला जाईल. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा गलीमध्ये बॉल अडवलाय, चांगला स्टॉप केलाय, चांगली बॅटिंग करावी लागेल आता दोघांनाही. प्रशांत जे मात्र सलामीसाठी दाखल झाले होते. ओके सुबोध सर ओके. चिंतामणी याची स्पर्धा मला आठवली सध्याच्या घडीला. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. एक सिंगल घेण्यात आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 धावा धावफलकावरती. आडव्या बॅटनं ऑन साइडला फेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. चार चेंडू झालेत आणि धावसंख्या जर झाली पाहिली तर 18 धावा. किंगकॉंग टायटन्सच्या संघाला हात खोलावे लागतील, या खेळाडूंना हात खोलावे लागतील. बॅटिंगसाठी प्रशांत आणि त्यांच्या जोडीला रुणालला आपण पाहतोय. रुणालच्या बॅटमधून चौकार आलेत. एक चौकार त्याच्या बॅटमधून आले, 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत, परंतु प्रशांत थोडीशी एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीची भर देत आहेत. लोअर फुल टॉस बॅटची कडा घेतली आहे. मागे चेंडू निघून जातोय. चेंडूचा पाठलाग होईल. एक धाव तर घेतली आहे. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि इथं दुसरी धाव अंगलट आलेली आहे आणि दुसरी धाव घेत असताना रुणालला परतावा लागेल. धक्का बसतोय दुसरा टीम किंगकॉंग टायटन्सला. आतमध्ये बॅटिंगसाठी आपल्याला जात असताना पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 19 धावा धावफलकावरती आहेत. मुजम्मिलचं हे षटक देखील चांगलं राहिलंय. एक चौकार जरूर आला मुजम्मिलच्या या षटकामध्ये, परंतु कमी धावांचं षटक हे देखील आपल्याला पाहायला मिळालंय. धावांची गती वाढवावी लागेल. रिक्वायर रन रेटचा विचार करावा लागेल. आपण करंट रन रेट जर पाहिला तर या ठिकाणी धावफलकावरती 19 धावा आहेत. ज्या धावांची आवश्यकता आहे त्या धावा उभ्या करायच्या आहेत. दोन्ही टीम चांगल्या आहेत. दोन्ही टीम एकमेकांसमोर आपण पाहतोय. प्रीमियर लीगची स्पर्धा, ऑक्शन झालं, खेळाडू लिलाव प्रक्रिया पार पडली आणि कोणता खेळाडू कोणत्या संघात जातो हे आपण ऑक्शनमध्ये पाहतो. त्याच्यानंतर संघाची बांधणी होते आणि हे प्रीमियर लीगची स्पर्धा सध्याच्या घडीला आपण पाहतोय. बाणडोंगरी प्रीमियर लीग, बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत असणारी ही प्रीमियर लीगची स्पर्धा यावर्षी देखील आपल्याला पाहायला मिळते. अंकित कदम बॅटिंगसाठी स्ट्राईकला आता सज्ज होतोय. संघाचा तारणहार म्हणून देखील त्याच्याकडे पाहिलं जातं. त्या बॉलला इशाऱ्यापासून थोडासा दूर ठेवला होता. बॅकफुटला जाऊन कव्हरला खेळायचं होतं, परंतु बॉल तिकडे स्टॉप झाला. एक सिंगल आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस झाली आहे. 20 धावा धावफलकावरती. 3 षटकं संपल्यात. 20 धावा धावफलकावरती. चला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी फेअरलेस फिनिक्स आणि त्यांच्या विरोधात असणारे लिजेंडरी लायन्स, दोन्ही टीमचे कॅप्टन. 5 ओव्हर संपल्यानंतर आपण टॉससाठी सज्ज राहायचंय.
मैदानाची वेळ देखील आपल्याला दिलेली अगोदरच या 3 षटक देखील चर्चा केली असावी की आपण देखील 2 षटकामध्ये आता जास्तीच्या धाव्या उभ्या करू आणि तोच प्रयत्न असतो प्रत्येक टीमचा प्रत्येक खेळाडूचा आणि तोच मैदानाच्या आतमध्ये आता पाहायला मिळेल का. धावा झाल्या त्या 20. गोलंदाजी मार्क वरती चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज विपुल. 5 बॉलर आहेत प्रत्येकी बॉलरला एक एक षटक टाकायचे. फ्रेश 5 बॉलर असणार आहेत याची नोंद घ्या. काल नक्कीच कतारला होते. कतारवरून या ठिकाणी दाखल झाले ही स्पर्धा खेळण्यासाठी. बाणडोंगरी प्रीमियर लीग बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशनची स्पर्धा खेळायची आहे आणि आपल्या विभागाची स्पर्धा खेळायची आहे. प्रत्येक खेळाडू असाच असतो आपल्या गावासाठी क्रिकेट खेळण्यासाठी दाखल होतो आपल्या विभागासाठी क्रिकेट खेळण्यात दाखल होत असतो परंतु तो कुठे असू देत परंतु दाखल होत असतो. त्यापैकी हा गोलंदाज खुला टाकण्याचा प्रयत्न उडवला एक्स्ट्रा कव्हरला. फरहान कोणतीही चुकी करणार नाहीये त्याने झेल टिपलाय आणि अंकित कदमला पाठवलंय माघारी. बाकी आहेत आणि पहिल्याच बॉलवरती विकेट विपुल जोशी यांनी घेतली. विपुलने पहिल्याच बॉलवरती विकेट घेण्यात आली आणि मोठी विकेट अंकित कदमला बाद केलाय. कारण एक चांगली बॅटिंग त्याच्या माध्यमातून केली गेली असती परंतु त्याने एक हलकंसं एक्स्ट्रा कव्हरला बॉलला ढकललं. फरहानने चांगला झेल टिपला आणि विकेटचं पतन. 3 खेळाडू बाद झालेत. किंग ऑफ टायटन्सचा संघ आता सध्याच्या घडीला अडचणीत सापडलाय. बॅकफुट वरती गेलाय. यातून कशा प्रकारे सावरेल या पुढच्या 2 षटकामध्ये आपण पाहणार आहोत. अजूनही 11 बॉलचा खेळ बाकी. 11 बॉलवरती धावा जास्तीचे आवश्यक आहेत. हा बॉल लेग स्टंपच्या बाहेर पिचिंग केला आहे. पंच आमच्याकडे वळतायत. गोलंदाजाला दंडित केले जाते. व्हाईट बॉल घोषित केला. एक्स्ट्राची धाव फलकावरती. एक्स्ट्राच्या धावेने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते. 21 वरती धावसंख्या जाऊन पोहोचते. एक 40-45 धावा देखील जर पाहिलं तर चांगल्या बनवू शकतात म्हणू शकतो या मैदानामध्ये. खेळपट्टी देखील आणि आउटफील्ड देखील थोडासा पावसाच्या कारणामुळे थोडीशी आउटफील्ड स्लो आहे. ओली देखील आहे त्यामुळे बॉल ट्रॅव्हल होत नाहीये. बॅकफुटला जाऊन पॉईंटच्या दिशेने फटका खेळला. क्षेत्ररक्षक आहे बॉल अडवतोय. एक सिंगल घेतली आहे. स्ट्राईक आता रोटेट केली आहे. प्रशांत यांच्याकडे स्ट्राईक गेली आहे. प्रशांत मात्र सलामीसाठी दाखल झाले होते. त्यांच्या बॅटमधून अद्यापही एकही मोठा फटका आलेला नाही आहे. एकही चौकार किंवा एकही षटकार अजूनही आलेला नाही आहे. कारण स्लॉगवर बाकी आहेत. 2 महत्त्वाची षटकं शेवटची षटकं बाकी आहेत. त्यामध्ये मोठे फटके आवश्यक आहेत परंतु ते अद्यापही पाहायला मिळत नाही आहे. या षटकामध्ये देखील विपुलची चांगली गोलंदाजी. एक विकेट त्यांनी घेतली आहे. त्या बॉलवरती सिंगल घेतली आहे. हाफ ट्रॅकर होता त्याच्यावरती फटका. एक्स्ट्रा कव्हरला पुन्हा एकदा फरहान आपल्याला पाहायला मिळतोय. त्या ठिकाणी बॉल अडवतोय फेकतोय. एकच धाव मिळेल. फरहानची चांगली फिल्डिंग. त्याने एक झेल देखील टिपला होता. आता देखील धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. मैदानाच्या आतमध्ये 12 खेळाडू खेळत आहेत. म्हणजे अशी स्पर्धा देखील प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे नियम असतात. या स्पर्धेमध्ये 12 खेळाडू खेळत आहेत. प्रत्येक खेळाडूला संधी दिली पाहिजे आणि प्रत्येक खेळाडूला खेळायला संधी मिळाली पाहिजे. चान्स मिळाला पाहिजे. त्यासाठी या प्रीमियर लीगच्या स्पर्धा आपण खेळवतो. मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. आणखीन एक झेल होऊ शकतो का. 2 खेळाडू बॉल खाली आले होते परंतु फरहानने टिपला झेल. आणखीन एक धक्का दिला टीम किंग कॉंग टायटन्स या टीमला. फलंदाज बाद.
परांने टिपल्यात. चांगली फिल्डिंग करतोय. संघाची धावसंख्या जर पाहिली तर थांबली आहे 23 वरती थांबली आहे. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. सागर आलाय. हा बॉल देखील या बॉलवरती देखील मोठा फटका खेळायचा प्रयत्न. चेंडू बराच काळ हवेत होता. क्षेत्ररक्षक तेढीने पोहोचला नाहीये. 2 धावेचा प्रयत्न नक्कीच असणार आहे आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली आहे. 2 धावा आल्यात. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर पाहिली तर आता 25 वरती जाऊन पोहोचली आहे. चला टॉस साठी दोन्ही टीमचे कर्णधार. नेक्स्ट मॅच फेअरलेस फिनिक्स आणि लिजेंडरी लायन्स दोन्ही टीमचे कॅप्टन. चला आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज व्हा. पुढचा बॉल आप ट्रॅकर होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. बॉल जर मागे निघून जातोय. गलीमध्ये लेग बाईची धाव पंच कळवत आहेत. शेवटच्या बॉलवरती लेग बाईची धाव आली. षटकाची समाप्ती होते. चौथ्या 4 ओव्हरचा खेळ संपला आणि संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली ती 26 धावा धाव फलकावरती आहेत. बाकी आहे गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय बॉलिंग साठी सुबोध. सुबोध सज्ज होते गोलंदाजी मार्क वरती. या बॉलवरती शफल झाले. स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चुकी करणार नाहीये. आणखीन एका विकेटचं पतन. किंग कॉंग टायटन्स टीम सध्याच्या घडीला अडचणीत सापडली आहे. खेळाडू अडचणीत सापडलाय. अजूनही बाहेर निघत नाहीये. पहिल्या षटकामध्ये जी काही गोलंदाजी राहिली होती सिद्धेशने गोलंदाजी केली होती. 4 धावा खर्च केल्या होत्या. 1 विकेट मिळून त्याने दिली होती. त्याच्यानंतर संघ कुठेतरी वाटलं की कमबॅक करेल परंतु किंग ऑफ टायटन संघाला अद्याप आपण पाहिलं तर कमबॅक करता आलेलं नाहीये. बॅट फिरवली ऑन साइडला. रिहानच्या बॅट मधून फटका आलाय. गेल्या त्याने सांगितलंय सिद्ध केले स्वतःला. चेंडू 1 बाउन्स सीमारेषा पलीकडे पाठवलाय. अजूनही 4 बॉलचा खेळ बाकी आहे. 4 बॉलवरती जास्तीचे धावा जास्तीचे मोठे फटके खेळावे लागतील कारण रिहान पहिला बॉल फेस करत असताना चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर क्लीन बोल्ड. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि बॉल जर पाहिला तर यस्टन वरती आदळला. आणखीन एका विकेटचं पतन. किंग कॉंग टायटन्स टीमला धक्का बसतोय. या ठिकाणी 6वा खेळाडू बाद झालेत. किंग कॉंग टायटन संघाचे 6 खेळाडू तंबूमध्ये परतलेत. रिहानना पहिला बॉल फेस करत असताना चौकार त्यांनी ठोकला परंतु दुसऱ्याच बॉलवरती लगेचच विकेट आली आहे आणि ती विकेट मिळाली आहे सुबोधला. धावसंख्या आता थांबली आहे 30 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे 3 बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट. दुसऱ्या बॉलवरती चौकार. तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट. आणखीन एक इथं मात्र जर पाहिलं तर जेल झाला असता तर विकेट मिळाली असती परंतु बॉल सुटला हातातून आणि बॉल निघून गेला सीमारेषा पार. धावा मिळतील 4. येईला चौकार.
ड्रॉप होतोय. शेवटच्या क्षणाला 5 धावा दिल्या जात आहेत. या धावा देखील महत्त्वाच्या मानल्या जाऊ शकतात. क्रिकेटच्या खेळामध्ये अगदी तुम्हाला सज्ज राहावं लागतं, गाफील राहता कामा नये, परंतु क्रिकेटमध्ये धाव महत्त्वाची असणार. एक एक धाव महत्त्वाची आहे. संघाची धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती 36 धावा फलकावरती. लास्ट बॉल, शेवटचा बॉल या षटकातील. हे षटक आपण पाहतोय 5वं षटक. सुबोध या षटकामध्ये जर पाहिलं तर 10 धावा त्याने खर्च केल्यात आणि अजूनही एक बॉल बाकी आहे. या बॉलवरती फटका लॉंग ऑफ मध्ये खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरतून येईल. एका धावेचा प्रयत्न झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसरी धाव पूर्ण करण्यात आली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात. 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते ती 38 या आकड्यावरती आणि 5 षटकांचा पहिला डाव या ठिकाणी संपलाय. 38 बनवल्यात किंग कॉंग टायटन्सना. 39 धावांची आवश्यकता मस्टँग मजेशियन या टीमला. चला टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. 25 मिनिटांमध्ये 5 षटकं टाकून झाली आहेत. म्हणजे टायमामध्ये आपण ही ज्या 5 ओव्हर संपवल्यात मस्टँग मजेशियन या टीमनं. चला टॉस साठी आपण नक्कीच सज्ज राहा दोन्ही टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आणि मांड्यावर आमच्या सोबत आहेत. टॉस केला जातोय. हेड टॉस जिंकला या ठिकाणी. जर पाहिलं तर हॅलो फेअरलेस स्पिनिंग निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करायची ही स्पर्धा जर पाहिली तर या दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय. कसं वाटतं ही स्पर्धा पाहून? आयोजन केलेलं आहे UIC क्रिकेट क्लब यांनी आणि BCA मार्फत उत्कृष्ट असं केलेलं आहे. सगळ्या टीम्स या इथे भरपूर प्रॅक्टिस करून आलेल्या आहेत आणि प्रत्येकजण विनिंग कॉम्पिटिशनमध्ये आहेत. टॉस जिंकलाय, फिल्डिंग करायची. समोरील संघाला जर पाहिलं तर किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? साधारणतः आम्ही 30-35च्या मध्ये थांबवायचा प्रयत्न करू. तर खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या टीमला असणार आहेत. तुमच्यासाठी टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि जर टॉस जिंकला असता तर तुम्ही निर्णय काय घेतला असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती. आणि धावा बनवायच्यात. बॅटिंग करता जर पाहिलं तर किती धावा बनवाल 5 षटकांमध्ये? आम्ही 45 to 50 टार्गेट करणार रन करण्यासाठी. लेट्स सी, त्यांच्या बॉलरवर डिपेंड्स आहे, आमच्या बॅट्समनवर डिपेंड्स आहे. आणि या स्पर्धेविषयी काय म्हणाल? ही स्पर्धा मी 2016 पासून खेळतोय. 2016ला एक इन्सिडेंट झालेला की आम्हाला 12 प्लेयर होते जे वॉकआउट झालेलो आम्ही. या वर्षी चान्स आहे आम्हाला, ती चांगली टीम आहे, जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. टॉस जिंकला या ठिकाणी जर पाहिलं तर फेअरलेस फिनिक्स या टीमनं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. पुढच्या मॅच मध्ये आपण नक्कीच वळूया. थँक्यू. बॅट्समन दाखल होत आहेत. किरण आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर प्रथमेश ही जोडी मैदानामध्ये दाखल होते. 39 धावा 38 बनवल्या. 39 धावांचं टार्गेट ठेवलंय मस्टँग मजेशियन या टीम समोर.
किरण आणि प्रथमेश ही जोडी मैदानात दाखल होईल. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत बाणडोंगरी प्रीमियर लीग 2025 आपण हे पाहतोय. BCA च्या माध्यमातून ही स्पर्धा BCA अर्थातच बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन बाणडोंगरी प्रीमियर लीग चला आघाडीची जोडी मैदानात दाखल झाली आहे. किरण आणि त्याच्या जोडीला प्रथमेश स्ट्राईक एंडला प्रथमेशला आपण पाहतोय तर नॉन स्ट्राईक एंडला किरणला बॉलिंगसाठी 39 धावा वाचवायच्यात. त्यासाठी पहिलं षटक पॉवर प्लेचं घेऊन आलाय गोलंदाज दीपक. दीपक मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती ज्या प्रकारे सिद्धेशने पहिलं षटक पॉवर प्लेचं हाताळलं त्याच्यामध्ये केवळ धावा 4 खर्च केल्या होत्या. 1 विकेट देखील त्याने मिळवली होती. परंतु या षटकामध्ये देखील तसंच करावं लागेल. या दुसऱ्या डावाला सुरुवात जशी होईल 25 मिनिटांमध्ये 5 षटकं सुरुवात झाली आणि 11 वाजून 21 मिनिटं दुसरा डाव सुरुवात होतोय. चला सुरुवात आपण होईल या मॅचला. दुसऱ्या डावाला सुरुवात 39 धावांचा पाठलाग आणि पहिलाच बॉल. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळते का पाहावं लागेल आणि मिळाली आहे. पहिल्याच बॉल वरती धक्का दिलाय टीम मस्टँग मजेशीर या टीमला. पहिला धक्का प्रथमेश 0 वरती बाद. मैदानाच्या आतमध्ये जातील. तिसऱ्या क्रमांकावरती प्रकाश दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत. पहिली विकेट आली आहे. पहिल्याच बॉलवरती चांगली सुरुवात करून दिली आहे गोलंदाजाने दीपक याने आणि पहिल्याच बॉलवरती विकेट महत्वाची विकेट मिळवली आहे. प्रथमेशला 0 वरती बाद झाले. ज्या प्रकारे सुरुवात झाली होती किंगकॉक टायटन्सची तशाच प्रकारे सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. परंतु आता इथून पुढे तशाच प्रकारे कामगिरी होईल का, तशाच प्रकारे कमबॅक करेल का संघ किंगकॉक टायटन्स. परंतु मस्टँग मजेशियन या टीमला देखील कामगिरी करावी लागेल. लक्ष छोटंच आहे परंतु या लक्षाचा पाठलाग करत असताना पहिल्याच बॉलवरती विकेट आली आहे. कुठेतरी अडखळत सुरुवात झाली आहे. अडचणीत सापडल्या असंच म्हणावं लागेल कारण महत्वाची विकेट आली आहे. प्रकाश आलेत बॅटिंगसाठी. कशा पद्धतीने पॉवर प्लेचं हे पहिलं षटक आपण क्षेत्ररक्षण पाहतोय. लॉंग ऑन मध्ये एक क्षेत्ररक्षक एक लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले आणि बाकीचे खेळाडू 38 सर्कल मध्ये तैनात करण्यात आले आहेत. एकोणचाळीस धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर आता नक्कीच पुन्हा एकदा दीपक सज्ज होईल बॉलिंगसाठी. हा बॉल सोडून दिलाय. लेग स्टंपच्या बराचसा बाहेर पिचिंग केला. पंचांनी दोन्ही समांतर केले. अवंतर धावसंख्या कळवली. वाईट बॉल आला. धावांना सुरुवात झाली. एक्स्ट्रा धावेने सुरुवात केली आहे. पहिल्या बॉलवरती विकेट आली. दुसऱ्या बॉलवरती वाईट बॉल आलाय म्हणजे धाव आली आहे. एक्स्ट्राची धाव आली आहे. सफल झाले आणि बॉलला पाठवलं फाईन लेगला. प्रकाशच्या बॅट मधून हा एक नेत्रदीपक फटका. 4 धावांसाठी येतोय चौकार.
Attention, please. Experience the विकेट आली दुसऱ्या बॉलवरती व्हाईट बॉल आणि तिसऱ्या बॉलवरती चौकार. म्हणजे 4 धावा 5 धावा धावफलकावरती आहेत 2 बॉलवरती. सफल झाले पहा चांगली बॅटिंग पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला ट्रॅव्हल केलं पाठवलं पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक प्रकाशच्या बॅटमधून येतोय चौकार. दोन बॉलवरती 2 चौकार आले आहेत. असं वाटलं की सुरुवात चांगली राहिली आहे किंग ऑफ टायटन्सची. गोलंदाजी करत असताना पहिली विकेट आली परंतु त्याच्यानंतर प्रकाश यांची बॅटिंग पाहायला मिळते. आणखीन एक लगातारचा तिसरा येतोय का आणि हो आलाय लगातार 3 चौकार प्रकाशाच्या बॅटमधून. धावा मिळत आहेत 4 4 4 चौकार. तीन बॉलवरती 3 चौकार आले. 39 धावांचा पाठलाग करायचा आहे. संघाची धावसंख्या आता 13 वरती जाऊन पोहोचली आहे. पहिलं षटक महागडं. पहिल्या बॉलवरती विकेट आल्यानंतर कुठेतरी असं वाटलं होतं की दीपक आणखीन एखादी विकेट मिळून देईल डॉट बॉल टाकेल. परंतु प्रकाश जी काय बॅटिंग करतायत पॉवर प्लेच्या षटकामध्ये तुम्हाला बॅटिंग अशीच करावी लागते. ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी बॉलला पाठवावं लागतं आणि तेच कामकाज मैदानाच्या आतमध्ये प्रकाशांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. विकेट मिळाली आहे. पाच्या ज्या लईमध्ये बॅटिंग प्रकाश करत होते त्या पुढच्या बॉलवरती लगेचच विकेट घेण्यात आली आहे. विकेटचं पतन. धक्का दुसरा. एक पहिलं षटक पॉवर प्लेचं संपलंय आणि पहिल्या षटकामध्ये 13 धावा धावफलकावरती. एक बॉल बाकी आहे. म्हणजे 13 झाल्यात आणि 2 विकेट या षटकामध्ये दीपकने मिळवून दिल्यात. सव्वीसची अजूनही आवश्यकता विजयासाठी. शेवटचा बॉल सुबोध आलाय बॅटिंगसाठी. डावखोरी हाताचा फलंदाज सुबोध. त्याला देखील संधी मिळाली आहे. 4थ्या क्रमांकावरती तो दाखल होतोय बॅटिंगसाठी. आणखीन एक विकेट. पहा चांगली गोलंदाजी. 3 बॉल खराब टाकले परंतु 3 बॉलवरती त्याने दीपकने विकेट घेऊन दिली आहे आणि हो कमबॅक करू शकतो हेच सांगितलंय. किंग कॉंग टायटन्स हा संघ आता कुठेतरी कमबॅक करतोय आणि मस्टँग मजेशियन टीमला बॅकफूट वरती टाकण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून करण्यात आलाय.
गोलंदाजी मार्क वरती आता अंकित कदम आणि बॅटिंगसाठी नवीन बॅटर जो दाखल होत असताना पाहायला मिळतोय विपुल, जे मात्र काल कतारवरून फ्लाईट पकडली आणि इकडे दाखल झाले भारतामध्ये आणि आपल्या विभागामध्ये कांदिवली परिसरामध्ये बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गतची स्पर्धा BCA ची स्पर्धा खेळायची आहे. बाणडोंगरी प्रीमियर लीग 2025 ची स्पर्धा खेळायची आहे आणि ते बॅटिंगसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत विपुल नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्राईक एंडवरती जो बॅट्समन किरण जो मात्र पहिला बॉल फेस करेल. अंकित कदमचं हे दुसरं षटक पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजी केली जाते. अंकित कदमने जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना कोणती धाव बनवली नव्हती, तो बाद झाला होता, परंतु आता गोलंदाजी करायची आहे आणि गोलंदाजी करत असताना त्याला देखील विकेट मिळून द्याव्या लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, ह्या धावा वाचवायच्या असतील तर. ओव्हरपिच बॉल समोरच्या दिशेने खेळाय, क्षेत्ररक्षक तिकडे येतोय बॉलवरती, चेंडू उचलेल फेकेल, तद्वर एकच धाव मिळेल. एका धाव्यावरती समाधान मानावं लागेल. किरणच्या बॅटमधून एक सिंगल आली आहे. एकरी दुहेरी धावा देखील आता चालतील, कारण पहिल्या षटकामध्ये 13 आल्यानंतर 26 अजूनही बाकी होत्या. 24 बॉलमध्ये 26 करायच्या होत्या, परंतु आता पहिल्या बॉलवरती एक सिंगल येते. 5 षटकांचा सामना, 5-5 ओव्हरच्या मॅचेस आपण खेळवतोय या प्रीमियर लीग मध्ये. या स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिला सामना. कमी गतीने टाकलेला बॉल वळवला, फिरवला, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल आला. चांगली गोलंदाजी अंकित कदमची, चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल आणि या टीम मस्टँग मजेशियनला अडचणीत आणावं लागेल ही मॅच जिंकायची असेल तर. जोराने टाकलेला बॉल स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये बॉलर्स बॅक ड्राईव्ह पाहायला मिळाला. स्वतः अडवतोय अंकित आणि चांगली गोलंदाजी. विपुलला थांबवलं गेलं. 2 बॉल लगातारचे डॉट आलेत. पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली, दुसऱ्या बॉलवरती जर पाहिलं तर डॉट, तिसरा बॉल देखील डॉट आला. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतायत. कमी गतीने टाकलेला बॉल, विकेट किपर बॅटर्सला मागे फिल्डरला देखील बीट केलं आणि बॉल जर पाहिलं तर 2 धावा या बॉलवरती आल्या. बॅटची कडा घेतली होती हलकीशी आणि चेंडू विकेट किपरला देखील बीट करत मागे निघून गेला. 2 धावा आल्या. या 2 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या आता 16 वरती जाऊन पोहोचली. 4 बॉल आणि 16 हे समीकरण या डावामध्ये, दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल, मोठा फटका, विपुल हो मी आलोय लांबून दूरवरचं अंतर गाठून आणि त्याच्या बॅट मधून आलाय या स्पर्धेतील पहिला आणखीन एक जोराने टाकलेला बॉल कव्हरला खेळला, गॅप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॉल थांबेल का अडवेल का तिकडे पाहावं लागेल, परंतु बॉल थांबला नाही, निघून गेला सीमारेषा पलीकडे, जमिनीला चाटत पुसत गुदगुल्या करत. 4 धावांसाठी चौकार. संघाची धावसंख्या झाली ती 26, म्हणजे 13ची सरासरी पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 13 आले होते, या षटकामध्ये देखील 13 आल्या. पहिले 3 बॉल अंकितने चांगल्या प्रकारे टाकले, परंतु पुढच्या 3 बॉलवरती धावा आल्या. षटकार आला, चौकार आला. संघाची धावसंख्या 26 वरती जाऊन पोहोचली. आता 18 बॉल आणि 13ची आवश्यकता आहे. चला पुढच्या मॅच साठी तयार राहायचंय. फेअरलेस फिनिक्स टॉस जिंकलाय, फिल्डिंग घेतली आहे आणि लिजेंडरी लायन्स आपले बॅट्समन देखील सज्ज ठेवा. पुढच्या मॅच साठी टॉस जिंकला. या ठिकाणी जर पाहिलं तर फेअरलेस फिनिक्स या टीमनं टॉस जिंकून फिल्डिंग घेतली आहे. लिजेंडरी लायन्स बॅटिंग करेल. 18 बॉल आणि 13 ची आवश्यकता. बॉलिंग साठी आता नवीन गोलंदाज रिंटू आलेत. बॉलिंग साठी रिंटूने देखील बॅटिंग काहीशी केली नाहीये, परंतु आता बॉलिंग साठी येत आहेत. 18 बॉलमध्ये 13 धावा वाचवल्या जाऊ शकतात. तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला विकेट काढावे लागतील, डॉट बॉल टाकावे लागतील, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल.
पहिल्याच बॉलवरती विकेट मिळते का पाहावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विकेट आली आहे आणि रिंटूने झेल टिपलाय. विकेटचं पतन, आणखीन एक विकेट. मस्टँग्स मजिशियन या टीमला बसतोय धक्का. किरण संघाची धावसंख्या 26 वरती थांबली आहे. 17 बॉल आणि 13ची आवश्यकता. सतरा बॉल मध्ये 13 धावांची आवश्यकता असणारे डावखुरे हाताचा फलंदाज मैदानात दाखल होतोय. रिहान फरान आलाय. आडव्या बॅटनं जोरात टाकलेला बॉल, बॅट फिरवली परंतु बॅटवरती बरोबर बॉल आले नाही आहे. एक सिंगल घेतली. स्ट्राईक रोटेट करण्यात आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे जाते. 27 वरती 12ची आवश्यकता. 16 बॉल आणि 12 धावांची आवश्यकता. 16 चेंडू 12 हे समीकरण आहे आता विजयासाठी मस्टँग मजिशियन या टीम साठी असणारे. परंतु विपुलच्या बॅटमधून एक षटकार, एक चौकार आपण पाहिला. हा बॉल सरळ निघून गेला. एक स्टंपच्या बाहेरून टाकलेला बॉल वाईड पंचांनी घोषित केलाय. एक्स्ट्राची धाव आणि या एक्स्ट्राच्या धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते. आता मात्र केवळ 11ची आवश्यकता असणार आहे. चांगली बॅटिंग केली आहे विपुलने. ग्लान्स केला हलक्या हाताने शॉट, फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता. थोडेसे फंबल झाले. एक धावेचे पूर्तता करण्यात आली. एक धाव आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या देखील पुढे जाते. 29 वरती 10ची केवळ आवश्यकता. 15 बॉल मध्ये 10 धावांची आवश्यकता आहे. बाणडोंगरी क्रिकेट असोसिएशन अंतर्गत BCAच्या माध्यमातून ही स्पर्धा. बॉल पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर सरळ विकेट किपरच्या दिशेने निघून गेला. बॅट्समन पाहत राहिला बॉल आला कधी, बॉल निघून गेला कधी. आणखीन एक जर पाहिला तरी चांगली गोलंदाजी रिंटूच्या माध्यमातून. पहिल्या बॉलवरती विकेट रिंटूने मिळवून दिली होती परंतु त्याच्यानंतरच्या बॉलवरती जर पाहिलं तर दोन सिंगल, एक वाईड आणि 8 डॉट आलाय. बॅट जोरात फिरवली परंतु बॉल खाली राहिला. विकेट किपरचा वेध घेतला. डॉट बॉल. रिंटूची गोलंदाजी अगदी कमबॅक करून देणारी म्हणावी लागेल की काय, अशीच गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये केवळ त्याने धावा केल्यात, त्या 3 खर्च केल्यात. 29 धावा. बॅकफुटला गेले इथं मात्र फटका खेळला. बॅकअप चांगलं राहिलं. एक धावा आली आणि षटक संपलं. तिसरं. 3 षटकांचा खेळ संपला. धावफलकावरती बनवल्यात त्या 30 धावा. येणारे 12 बॉल आणि 9 धावांची आवश्यकता. डीजे
बॉलिंगसाठी सागर सागर आलाय. फरहान बॅटिंगसाठी आपण पाहतोय. फरहान आणि विपुल यांना 12 मध्ये 9 बनवायच्यात. या धावा बनवल्या जातील का पाहावं लागेल. हे षटक जर चांगलं राहिलं, विकेट आली, डॉट बॉल आले तर कुठेतरी कमबॅक होऊ शकतं आणि शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाऊ शकते. सांगू शकत नाही काय होईल क्रिकेटच्या खेळामध्ये. बॅट फिरवली फक्त, ब्लाइंड स्ट्रोक. बॉल विकेट कीपरकडे. डॉट बॉल. या बॉलची आवश्यकता आहे. हे बॉल टाकावे लागतील सागरला आणि पहिलाच बॉल चांगला टाकलाय त्याने. डॉट बॉल. 11 बॉल मध्ये 9 ची आवश्यकता. अकरा बॉल मध्ये 9 धावांची आवश्यकता असणार आहे. दोनही टीम जर पाहिले तर चांगलं क्रिकेट खेळतायत सध्याच्या घडीला. किंग ऑफ टायटन संघ देखील कमबॅक करण्याच्या दिशेने. बॅट फिरवली आहे तिकडे पहा. फिल्डर होते राजेश. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न लगेचच करण्यात आलाय. बॉल जर पकडला असता एक चांगला झेल टिपला असता असंच म्हणावं लागेल राजेश यांच्या माध्यमातून. परंतु प्रयत्न चांगले केले होते आणि प्रयत्न चांगले करत असताना जर पाहिलं तर तिकडे 2 धावा देखील आल्या. 7 ची आवश्यकता. 10 बॉल आणि 7 हे समीकरण. पुढचा बॉल. आता मात्र संधी आहे. राजेश आता चुकी करणार नाहीये. या अगोदर देखील जर पाहिलं तर एफर्ट चांगले होते या आणि तिकडे मात्र झेल सुटला. परंतु आता संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी सोनं केलं. विकेट आली आहे. गोलंदाजी चांगली केली होती. केवळ 4 धावा त्याने खर्च केल्या होत्या पहिलं पॉवर प्लेचे षटक करत असताना. परंतु आता चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि 9 बॉल मध्ये धावांची आवश्यकता असणारी ती 7 बॉल 7 अजूनही बनवायच्यात 9 बॉल मध्ये. सागर सज्ज होईल गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर होता. ऑन साइडला फाईन लेगला फटका खेळलाय. कार्पेटच्या संगीना चेंडू निघून जातोय सीमारेषा पलीकडे. धावा मिळत आहेत त्या 4. येतोय तो चौकार. आणि 3 ज्या बॉलला सन्मान दिलाय. एक सिंगल घेतली आहे. आता 2 ची आवश्यकता. 7 बॉल आणि 2 हे शेवटच्या चेंडूवरती मॅच फिनिश केली जाते का विपुलच्या माध्यमातून पाहणं महत्वाचं असणारे. एक षटकार एक चौकार त्याने खेळला. परंतु आता मोठा फटका मारून मॅच फिनिश करेल का विपुल पाहावं लागेल. 7 बॉल आणि 2 ची आवश्यकता आहे. का शेवटच्या षटकापर्यंत मॅच जाते. शेवटच्या बॉलपर्यंत सामना जाईल का. शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का. या बॉलवरती मात्र जर पाहिलं तर एक सिंगल घेण्यात आली आणि स्कोर लेवल झालाय. आता 1 धावेची आवश्यकता. 6 बॉल आणि 1 रन. चला नेक्स्ट मॅच सज्ज राहायचे. फेअरलेस फिनिक्स आपला संपूर्ण स्क्वॉड घेऊन सज्ज राहा. लगेचच मॅच संपल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जा. BCSच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतोय. बाणडोंगरी प्रीमियर लीग आणि पहिला दिवस पहिला सामना. 1 धावेची आवश्यकता आहे. 6 बॉल 1 रन. कोणता असा गोलंदाज असेल की ती 1 धाव देणार नाहीये.
क्रिकेटमध्ये कित्येक वेळा आपण पाहिलंय अंडर ऑफ क्रिकेटमध्ये ही परिस्थिती पाहिली आहे. 6 बॉलमध्ये 1 धाव पाहिजे होती. तिकडे मात्र गोलंदाजांनी सामना जिंकून दिला होता. 6च्या 6 बॉल विकेट कीपरकडे पाठवले होते, परंतु ओरम क्रिकेटमध्ये तसं काही पाहायला मिळत नाही आहे. 6 बॉलमध्ये जास्तीच्या धावा बनतात, कमी धावा बनत नाही. एका धावेची आता केवळ आवश्यकता आहे. 1 रन अजूनही पाहिजे विजयासाठी मस्टँग या टीमला. दीपक बॉलिंगसाठी शेवटच्या षटकासाठी शेवटच्या धावेसाठी विपुल सज्ज होईल. आणि चांगला बॉल त्याच्यावरती सिंगल घेतली. सिंगल कंप्लीट होईल. हलक्या हातानं फक्त खेळ आणि मॅच फिनिश केली आहे. ही मॅच जिंकली आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर मस्टँग मॅजिशियन या टीमनं हा सामना जिंकलाय. वेल प्लेड. तर किंग कॉंग टीम डीप मिड विकेटला कोणतीही चुकी करणार नाहीये. पहिल्या विकेटचं बटन पहिला. राजेश उर्फ चिनू अनुभव आहे. कित्येक वर्ष त्यांनी देखील आपल्या विभागासाठी आपल्या टीमसाठी क्रिकेट खेळलं, परंतु आज देखील पाहायला मिळते बॅकफुटला जाऊन कट केला. पॉइंटच्या क्षेत्ररक्षक पाहत राहतोय. बॉल मात्र तिकडे थांबणार नाहीये, निघून जातोय. या स्पर्धेतील पहिला खेळ चालू आहे. एक सिंगल घेण्यात आली आहे. एकेरी धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 14 धावा फलकावरती. आडव्या बॅटनं ऑन साइडला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. थोडीशी एकेरी दुहेरी धावांवरती जास्तीची भर देत आहेत. लोअर फुल टॉस बॅटची कडा घेतलीये. मागे चेंडू निघून जातोय. चेंडूचा पाठलाग होईल. 1 धाव तर घेतलीये. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न करण्यात आलाय आणि इथं दुसरी धाव अंगलट आलेली आहे. आणि दुसरी धाव खेळण्यासाठी दाखल होतो. आपल्या विभागासाठी क्रिकेट खेळण्यात दाखल होत असतो, परंतु तो कुठे असू देत, परंतु दाखल होत असतो. त्यापैकी हा गोलंदाज खुला टाकण्याचा प्रयत्न उडवला. एक्स्ट्रा कव्हरला. फरहान कोणतीही चुकी करणार नाहीये. त्याने झेल टिपलाय आणि अंकित कदमला पाहिजे. त्यासाठी या प्रीमियर लीगच्या स्पर्धा आपण खेळवतो. मोठा फटका फसलाय. चेंडू हवेत आहे. आणखीन एक झेल होऊ शकतो का? 2 खेळाडू बॉल खाली आले होते, परंतु फरहान सुबोध सज्ज होते गोलंदाजी मार्कवरती. या बॉलवरती शफल झाले. स्क्वेअर लेगला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक आहे. कोणतीही चुकी करणार नाहीये. आणखीन एका विकेटचं बदल. किंग ऑफ टायटन संघाला अद्याप आपण पाहिलं तर कमबॅक करता आलेलं नाहीये. बॅट फिरवली ऑन साइडला. रेहानच्या बॅट मधून फटका आलाय. गेल्या त्याने सांगितलंय, सिद्ध केलंय स्वतःला. चेंडू 1 बाउन्सी मध्ये. कारण रेहान पहिला बॉल फेस करत असताना चौकार त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर क्लीन बोल्ड. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि बॉल जर पाहिला तर यष्टनवरती आदळला. थांबली आहे 30 या आकड्यावरती. अजूनही शेवटचे 3 बॉल. पहिल्या बॉलवरती विकेट, दुसऱ्या बॉलवरती चौकार, तिसऱ्या बॉलवरती देखील विकेट. आणखीन एक इथं मात्र जर पाहिलं तर झेल झाला असता तर विकेट मिळाली असती, परंतु बॉल सुटला हातातून आणि बॉल निघून गेला. ड्रॉप होतोय. शेवटच्या क्षणाला 6 धावा दिल्या जात आहेत. या धावा देखील महत्वाच्या मानल्या जाऊ शकतात क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि अजूनही 1 बॉल बाकी आहे.
या बॉलवरती फटका लॉंग ऑफ मध्ये खेळलाय, क्षेत्ररक्षक दूरवरतून येईल, एका धावेचा प्रयत्न झालाय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का आणि दुसरी धाव पूर्ण करण्यात आली आहे. 2 धावा पूर्ण झाल्यात, 2 धावा 38 त्या आकड्यावरती आणि 5 षटकांचा पहिला डाव या ठिकाणी संपलाय. 38 बनवल्यात किंग कॉंग टायटन्सना. 39 धावांची आवश्यकता मस्टँग मजेशियन या टीमला. चला टॉस साठी आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा, आपण टॉस बॉक्स मध्ये सज्ज राहा. आणि पहिलाच बॉल वरती विकेट मिळते का पाहावं लागेल आणि मिळाली आहे. पहिल्याच बॉल वरती धक्का दिलाय टीम मस्टँग मजेशियन या टीमला. पहिला धक्का प्रथमेश 0 वर. दुसऱ्या बॉल वरती व्हाईट बॉल आलाय, म्हणजे धाव आली आहे, एक्स्ट्राची धाव आली आहे. सफल झाले आणि बॉलला पाठवलं फाईन लेगला. प्रकाशच्या बॅट मधून हा एक नेत्रदीपक फटका 4 धावांसाठी येतोय चौका. 5 धावा फलकावरती आहेत 2 बॉल वरती. सफल झाले पहा, चांगली बॅटिंग. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला ट्रॅव्हल केलं, पाठवलं पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक बॅक टू बॅक प्रकाशच्या बॅट मधून येतोय चौकार. टायटनशी गोलंदाजी करत असताना पहिली विकेट आली, परंतु त्याच्यानंतर प्रकाश यांची बॅटिंग पाहायला मिळते. आणखीन एक लगातारचा तिसरा येतोय का आणि हो आलाय. लगातार 3 चौकार प्रकाशाच्या बॅट मधून धावा मिळत आहेत. 4 मैदानाच्या आतमध्ये प्रकाशांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळते. पुढचा बॉल मिडॉनला, क्षेत्ररक्षक आहे, विकेट मिळाली आहे. पाच्या ज्या लईमध्ये बॅटिंग प्रकाश करत होते त्या पुढच्या बॉलवरती लगेचच विकेट घेण्यात आली आहे. आणखीन एक विकेट पहा, चांगली गोलंदाजी. 3 बॉल खराब टाकले, परंतु 3 बॉल वरती त्याने दीपकने विकेट घेऊन दिली आहे आणि हो कमबॅक करू शकतो हेच सांगितलंय किंग कॉंग टायटन्स हा संघ. 4 बॉल आणि 16 हे समीकरण या डावामध्ये दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळते. पुढचा बॉल मोठा फटका, विपुल हो मी आलोय लांबून दूरवरचं अंतर गाठून आणि त्याच्या बॅट. आणखीन एक जोराने टाकलेला बॉल. पहिल्याच बॉल वरती विकेट मिळते का पाहावं लागेल. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विकेट आली आहे आणि रिंटूने झेल टिपलाय. पुढचा बॉल. आता मात्र संधी आहे, राजेश आता